हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम सोनोने आणि कसे आहात सगळे? मजेत आहात ना? ठीक आहे, आलो आहे आपण आपल्या चॅनलवर परत गप्पा मारायच्या. गप्पा कशाच्या? अभ्यासाच्या. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनला जाऊ पेन्शन घ्यायला तुम्ही या माझ्यासोबत गप्पा मारायला माझ्या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे, चला आपण पुढे बघू. आज आपण जी SST सब्जेक्टची चेन घेतलेली ती आज आपण थोडं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहे, कारण बऱ्याच जणांची डिमांड होती सर इंग्लिश नका घेऊ, तुम्ही मराठी घ्या. पण आपण हिंदी ट्राय केलं. बेसिकली काय, हे CBSE पॅटर्न असल्यामुळे ते हिंदी जास्त वापरले जाते. ठीक आहे, पण आपण हे थोडं मराठीतून एक्सप्लेन करणार आहे आज. ठीक आहे, क्लास 7चा चॅप्टर घेतलेला आहे आपण, चॅप्टर नंबर 1. चॅप्टर नंबर एक्सरसाइज लिहिलेले आहे मी डायरेक्ट NCERT बुकचं. ठीक आहे, चॅप्टरचं नाव नाही लिहिलेलं आहे. चॅप्टरचं नाव सगळ्याला माहिती आहे आपल्याला काय आहे, ट्रेसिंग अ चेंजेस थ्रू 1000 इयर्स आहे नाही, म्हणजे 750 to 1750 मधले चेंजेसमधलं आपण चॅप्टर घेतलं. आता आपण एक्सरसाइजवर आहे. दिस इज क्वेश्चन नंबर 8. व्हॉट डज द टर्म पॅन रिजनल एम्पायर मीन? व्हॉट मीन्स काय, डज म्हणजे आहे, द टर्म म्हणजे की पॅन रिजनल, पॅन मीन्स खूप मोठा, रिजनल म्हणजे प्रदेश, एम्पायर मीन म्हणजे खूप मोठा प्रदेशचं एम्पायर म्हणजे काय, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, तर त्याचा आन्सर असं आहे अ पॅन रिजनल. पॅन्स मीन्स तसा बेसिकली पॅनचा अर्थ तवा होतो आहे की नाही, पॅन म्हणजे तवा होतो, पण पॅन म्हणजे खूप मोठा, वास्ट म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, वास्ट इंग्लिशमध्ये वास्ट म्हणतो आहे नाही. अ पॅन रिजनल एम्पायर मीन्स एक खूप मोठा एम्पायर, एक खूप मोठं राज्य म्हणजे काय, मीन्स अ लार्ज स्केल एम्पायर म्हणजे खूप मोठं राज्य. खूप मोठं राज्य म्हणजे काय, तर खूप मोठं राज्य. पॅन रिजनल म्हणजे लार्ज स्केल एम्पायर, खूप मोठं राज्य. दॅट इनकम्पसेस, त्याच्यामध्ये समाविष्ट आहे काय, समाविष्ट इनकम्पसेस म्हणजे समाविष्ट, काय समाविष्ट आहे, डायव्हर्स रिलिजन. डायव्हर्स रिलिजन म्हणजे काय, वेगवेगळ्या धर्माचा त्याच्यामध्ये समावेश आहे, जसे की हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन, पारशी, ईसाई, असं वेगवेगळ्या धर्माचा त्या एम्पायरमध्ये काय होतो, समावेश होतो. अँड धर्मासोबतच तिथं विविध कल्चर असतं. आता तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या धर्म आहे, वेगवेगळे धर्माचे वेगवेगळे सण येणार आहे नाही, मग वेगवेगळे सण, वेगवेगळे पेहराव, वेगवेगळे खानपान येणार त्याच्यातून, आणि त्याच्यातून मग वेगळं कल्चर साजरं होणार. ठीक आहे, नंतर आहे ऑफन एक्सटेंडिंग बियॉन्ड. त्याच्यानंतरही ते जे एम्पायर आहे ते एक्सटेंड होत असतं म्हणजे वाढत असतं बियॉन्ड, म्हणजे त्याच्यासमोर कशाच्या, सिंगल डिफाईन्ड जिओग्राफिकल एरिया, म्हणजे जो एरिया आपल्याला दाखवलेला असतो मॅपमध्ये त्याच्याही पलीकडे जाऊन तो काय होतो, तो एम्पायर आहे ते काय होतं, वाढतं. समजा आपण जसं उदाहरण इतिहासात उदाहरण जर बघितलं तर बरेचसे राजे की त्यांचं, जसं मुघल घ्या किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराज घ्या, चालुक्य घ्या, चोल घ्या, हे बरेचशा सत्तेचं उदाहरण, बऱ्याचशा किंग्सचं उदाहरण याच्यामध्ये आलेलं आहे. जसं आपल्याला चॅप्टर नंबर 2 शिकायचा आहे 7th स्टँडर्डचा, किंग्स अँड किंगडम्स आहे की नाही. त्याच्यामध्ये दंतीदुर्ग राजाचं उदाहरण आहे, राष्ट्रकूट राजाचं उदाहरण आहे, चालुक्याचं उदाहरण आहे. जसं की चालुक्याची सत्ता उलथवून देऊन दंतदुर्ग राजानं राष्ट्रकूट डायनेस्टीची काय केली होती, स्थापना केली होती. ठीक आहे, तर मग असे जे काही इंडियन सबकॉन्टिनेंट बऱ्याचशा राजांनी राज्य केलं, त्यामध्ये आपण हिंदू राज बघतो, इस्लामिक स्टेट्सचे राजे बघतो, मुघल बघतो, सुलतान बघतो, लोधी घराणं बघतो. तर यांच्या राज्यामध्ये विविध प्रकारचे धर्म, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहे की नाही, आणि कल्चर, वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती तिथं उदयास आलेली होती. आज जे काही मुघल एम्पायर आपल्या भारतात होतं ते जरी नसलास तर त्याच्या काही खानाखुणा आपल्याकडे अजून बघतो आपण. जरी छत्रपती संभाजीनगरला बीबीचा मकबरा आहे, एक ताजमहल आहे, तिथं एक इराणियन आणि इंडियन कल्चरचा आपण संगम बघतो त्या मोन्युमेंट्समधून आहे की नाही, त्याच्यामधूनही बघतो आपण. ठीक आहे, जसे छत्रपती शिवाजी महाराजाचे किल्ले, त्याच्यामधून आपण आपलं कल्चर शिकतो की जुन्या काळात आपलं कल्चर कसं होतं आहे की नाही. म्हणजे या ज्या मोन्युमेंट्स आहे, ह्या जे काही बिल्डिंग्स आहे जुन्या, मोन्युमेंट्स म्हणजे बिल्डिंग्स, ह्या काय आपल्या इतिहासाची साक्ष आहे की भारतावर किती राजे राज्य करून गेले आणि किती त्यांनी त्यांचं कल्चरही इथं आणलं त्यांच्यासोबत, आणि आपलं मूळचं कल्चर आणि बाहेरचं आलेलं कल्चर यांचं मिक्सअप होऊन एक ग्लोरीफाय कल्चर आपल्याकडं तयार झालं आहे की नाही. आणि त्याच्याबरोबरच रिलिजन झालं, कल्चर झालं, परत एक्सटेंडिंग बियॉन्ड अ सिंगल डिफाईन जिओग्राफिकल एरिया. म्हणजे ज्यावेळेस हा जिओग्राफिकल एरिया त्यांनी सांगितला की बुवा, समजा एक्झाम्पल आपण मराठ्यांचं राज्य घेतलं तर छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या काळात जे राज्य आहे ते दक्षिण भारत आणि महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं, पण त्यांच्यानंतर येणाऱ्या वारसदारांनी, जसं की पेशवे बाजीराव, दुसरा बाजीराव पेशवा, यांनी हे साम्राज्य जवळ अटकेपर्यंत नेण्याची नॉर्थ इंडियामध्ये एक त्यांनी एक प्रयत्न केला होता, आणि त्यांना एक सक्सेससुद्धा भेटलेलं होतं. मराठा एम्पायर एक वेळ अटकेपर्यंत मराठ्यांचे झेंडे गेले होते, हे आपल्याला इतिहास साक्षी आहे. म्हणजे हा जो जिओग्राफिकल एरिया आहे हा त्यांच्या कॅपेबिलिटीवरती ते वाढवूही शकतात परत. ठीक आहे, तर हा प्रश्न झालेला आपला क्वेश्चन 8. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन 9 बघणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 7 चॅप्टरची सिरीज कंप्लीट झाली की लगेच 8 चॅप्टरच्या सिरीजकडं जाणार आहे. ठीक आहे, तर टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला मारायच्या गप्पासुद्धा
अभ्यासाच्या. ठीक आहे, तर परत भेटू, नवा विषय नवा व्हिडिओ. थँक्यू.